नमस्कार. क्रिएटिव्ह प्रिया चॅनलमध्ये तुमचं मनापासून मी पुन्हा एकदा स्वागत करते. मी प्रिया. आजचा आपला जो व्लॉग आहे हा गणपती स्पेशल व्लॉग आहे. तर ह्यासाठी आपण आज आलो आहोत ठाण्यामध्ये. तर ठाण्यामध्ये सिद्धेश आर्ट्स आणि क्रिएशन ह्यांच्यातर्फे एक मखरांचं सुंदर अशा मखरांचं एक्झिबिशन भरलं आहे. तर ते आज आपण बघायला आलो आहोत. तर ते आपण मखर बघूयात. कलर आणि डिझाईन मंदिर तर मंदिरची एकच तर इथे आता मखरांचं प्रदर्शन भरलं आहे. तर हा जो आहे मखर हा श्री क्षेत्र जेजुरी असा हा मखर बनवला आहे. पूर्णपणे जेजुरीचं जे मल्हार देवाचं जे देऊळ आहे ते पूर्णपणे इथे पूर्णपणे दाखवलेलं आहे. तर ह्या मखराची प्राइस जी आहे ही 17,000 आहे इथे दिसते. आणि त्याची लांबी आणि रुंदी इथे दाखवलेली आहे, प्लस उंची पण सांगितलेली आहे त्यांनी. तर हा जो मखर आहे हा पूर्णपणे इको फ्रेंडली असा मखर आहे आणि कोरोगेटेड पेपर ह्याने हा बनवलेला आहे. तर ह्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता ह्या ज्या लाइटिंग्स आहेत ऑलरेडी ज्या लावलेल्या आहेत लाइटिंग्स त्या ह्या मखराबरोबरच तुम्हाला येतील लाइटिंग्स. आणि तुम्हाला फक्त कनेक्शन द्यावं लागेल ज्याने हे सगळ्या लाईटी चालू होतील. तर असा हा एकदम सुंदर असं मखर तयार केलेलं आहे ज्याची प्राइस आहे 17,000. हे जे मखर आहे ह्याला विघ्नहर्ता मंडप असं मखरचं नाव दिलंय आणि हा मोठा साईजचा आहे. तर ह्याच्या लांबी रुंदी आणि उंची ही सगळी इथे लिहिली आहे. तर ह्याची प्राइस आहे 6,500 रुपये. तर हे जे मखर आहेत इकडचे सगळे मखर त्याची एक खासियत आहे की हे सगळे डिटॅचेबल आहेत. म्हणजे तुम्ही हे इथून ओपन होतात सगळेच्या सगळे मखर जे इथे सगळ्या ह्याला पॉइंट्स दिलेले आहेत. तर हा ओपन करून तुम्ही परत एकदा बॉक्समध्ये ठेवून ते पॅक करून ठेवू शकतात. तर ह्या मखराचं जे आतमधलं काम केलेलं आहे नक्षी काम मस्त अगदी सुंदर केलेलं आहे. इथे पाठीमागे सुद्धा बघू शकता तिथे एक राऊंड जो आहे हा पाठीमागे जो गोल आहे याच्यामध्ये पण नक्षी काम आहे आणि आजूबाजूला पूर्णपणे नक्षी काम आहे. तर असा हा मखर 6,500 रुपये ह्याची प्राइस आहे. तर मला एक्झिबिशन मध्ये जे सर्वात जास्त आवडलंय हे आहे आपले छोटे उंदीर मामा. तर ज्यांना ज्यांना गणपती बाप्पांबरोबर हे छोटेसे उंदीर मामा सुद्धा घरी घेऊन जायचे असेल तर ते घेऊन जाऊ शकतात. तर ही जी छोट्या उंदीर मामांची जी मूर्ती आहे तर ती कनेक्टेड आहे इलेक्ट्रिसिटीवरती. तर आणि जेव्हा ती तुम्ही चालू करता तेव्हा हातातली जी त्यांची घंटा आहे ती वाजवत असतात. तर अशी ही मूर्ती 3,500ची आहे जी की खूप सुंदर वाटते. तर अशा छोट्या छोट्या त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या उंदीर मामा जे आहेत ते इथे आहेत ऑलरेडी ठेवलेले. तर ते सुद्धा तुम्ही बुकिंग करू शकता. तर हे मखर तुम्ही बघू शकता. हे मखर आहे सरस्वती बैठक मखर. अगदी सुंदर असं मोठं असं मखर आहे. तर ज्यांच्या घरी मोठे गणपती बाप्पा येतात त्यांच्यासाठी हा मखर खूप सुंदर असा आहे आणि मी हा मखर नक्की सजेस्ट करेन. तर ह्याची लांबी जी आहे ही 46 इंच आहे, रुंदी 28 इंच आणि उंची 50 इंच आहे. तर ह्याची प्राइस आहे 5,000 रुपये. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की हे सगळे मखर्स जे आहेत हे इको फ्रेंडली मखर आहेत आणि डिटॅचेबल आहेत. तर इथे जे तुम्ही बघू शकता हे इथून डिटॅच होतात हे मखर आणि तुम्ही हे मखर परत एकदा एका बॉक्समध्ये पॅक करून तुम्ही ठेवू शकता आणि तुम्हाला जर नेक्स्ट टाइम यूज करायचं असेल तर ते तुम्ही नक्की परत यूज करू शकता. तर
हा आहे लंबोदर मंदिर मोठ्या साईज मधलं मखर. तर तुमच्या घरी जर गणपती मोठ्या साईज वाले येणार असतील तर हे मखर मी नक्की सजेस्ट करेन. जे ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 व्हरायटी मिळणार मखरमध्ये. जे एक मोठ्या साईजचं मखर आहे, त्याच्यानंतर मध्यम साईजचं आणि छोट्या गणपतींसाठी छोट्या साईजचं मखर आहे. तर जे मोठ्या साईजचं मखर आहे त्याची प्राइस आहे 5,500 पासून सुरुवात होते. तर ह्याची जी लांबी आहे ही 44 इंच, रुंदी 30 इंच आणि उंची याची 56 इंच. तर उंची याची जास्त आहे. तर उंच असलेले जे गणपती आहेत किंवा गौरी गणपतींसाठी सुद्धा असले मखर तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर ह्याच्यातला आपण मध्यम साईजचा आता मखर बघूया. तर हा जो आहे हा मध्यम साईजचा मखर आहे. तर त्या मोठ्या साईजच्या मखरची प्राइस होती 5,500 आणि हा जो आहे मध्यम साईजचा मखर त्याची प्राइस आहे 5,000. आणि हे जे आहे हे लहान साईजच्या गणपतींसाठी मखर आहे. तेच आहे लंबोदर मंदिर मखर. तर जे सर्वात मोठं मखर होतं ते 5,500चं होतं. त्याच्यानंतर आपण जे दुसरं मखर बघितलं जे मध्यम साईजचं ते 5,000चं होतं. आणि हे जे सर्वात छोटं मखर आहे ते 4,000चं आहे. ह्याची लांबी जी आहे 34 इंच आहे, रुंदी 26 इंच आणि उंची 40 इंच अशी आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा पाठीमागे लाइटिंग्स आहेत. तर ह्या लाइटिंग सुद्धा ऑलरेडी इनबिल्ट लाइटिंग्स आहेत. तर तुम्हाला फक्त कनेक्शन द्यायचं आणि देन लाईटी चालू होतील याच्या. एक आसन म्हणून मखर आहे जो मीडियम ते मोठ्या साईजच्या गणपतींसाठी तुम्ही घेऊ शकता. हा सुद्धा कोरुगेटेड पेपरने बनवलेला आहे, अगदी इको फ्रेंडली असा आणि सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे या पूर्ण मखराला. आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता इथे आतमध्ये थोडी लाईट पण आहे जी इथून खालून थोडी दिसते. ज्यावेळेस आता सध्या लाइटिंग मध्ये ती पूर्ण लाईट दिसत नाहीये, पण जेव्हा तुम्ही गणपती इथे ठेवाल तर ती पाठीमागे जी लाईट आहे ती फ्लॅश होत राहील. तर ती सुद्धा ह्याच्यात ऑलरेडी बिल्ड इन आहे लाईट. तर तुम्ही जस्ट स्विच तुम्हाला हे करायचंय, कनेक्ट करायचंय आणि तुम्ही ह्या मखरची ती लाईट चालू होऊन जाते. तर हे जे आहे हे गणेश बैठक म्हणून एक छोटासा मखर आहे. तर हे सुद्धा इको फ्रेंडली मखर आहे. तर इथे बाजूला 2 कुशन्स दिलेले आहेत आणि हे पूर्णपणे असं सिंहासनासारखं जे आहे मखर बनवलेलं आहे, ज्याची की प्राइस आहे 2,000 रुपये. तर इकडचं जे मखर आहे हे सर्वात कमीत कमी 2,000 पासून सुरुवात होते आणि आपण जसं बघितलं की सर्वात मोठं जे मखर होतं ते 17,000चं मखर होतं. तर 2,000 पासून तुम्हाला 17,000 पर्यंत प्रत्येक व्हरायटीचे वेगवेगळे असे मखर तुम्हाला इथे उपलब्ध होऊन जातील. इथे असे सुंदर सुंदर असे मखर आहेत. जसे की हे मखर आहे गौरी बैठक मोरपंखी मखर, ज्याची उंची आणि प्राइस संपूर्ण इथे त्यांनी लिहिली आहे. तर अशाच गौरी बैठक मोरपंखी मखर जसं आहे तसंच हे अजून एक गौरी बैठक असं मखर आहे. त्याची जी पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते ती जी पाठीमागची जी शीट आहे, जशी की पहिल्या याच्यामध्ये मोरपंखी पाठीमागचा कलर होता, तर इथे हा ऑरेंज कलर आहे. त्याच्यानंतर हा एम्ब्रॉयडरी मध्ये आहे. तर असे वेगवेगळ्या व्हरायटीचे जे आहेत हे मखर इथे अवेलेबल आहेत. तर हा एक वेगळा असा मखर आहे सिंदूर बैठक म्हणून. तर हा अजून एक गौरी बैठक मखर मध्ये वेगळा असा कलर. आणि प्रत्येक मखरांची जी प्राइस आहे ती किंमत आहे ती खालती लिहिलेली आहे. तर हे आहे गणेश बैठक लहान साईजचं मखर. त्याच्यामध्ये पाठीमागे लाइटिंग ऑलरेडी दिलेली आहे. हे 2,000चं मखर आहे. आणि हे आहे शाही बैठक मखर, जे की 3,000 त्याची किंमत आहे. तर हे थोडं मोठ्या साईज मध्ये आहे. त्याच्यानंतर एक महेश्वर बैठक म्हणून मखर आहे, ज्याची प्राइस आहे 4,500 रुपये. ह्याच्या पाठीमागची जी डिझाईन आहे ही खूप अतिशय सुंदर अशी डिझाईन आहे या मखराला. त्यानंतर हे आहे आई बैठक मध्यम साईजचं मखर, ज्याची की 4,500 रुपये प्राइस आहे.
तर हा एक मखर आहे, हा आहे मॅक्रम आर्ट म्हणून मखर, ज्याची की किंमत आहे 4000 रुपये. तर ह्या मखराला असे काचेचे कसे हे काचेचं कसं कलाकुसर दिलेली आहे. तर ह्याच्यातच असा हा एक दुसरा मॅक्रम आर्ट दुसऱ्या कलर मधला 4500चा मखर आहे. आणि हा एक अजून एक सुंदर असा मखर. तर हे आहे आई बैठक मोठं मंदिर. मगाशी जे बघितलं होतं ते आपण छोटं बघितलेलं. तर ह्याची जी प्राइस आहे ती 5500 रुपये. आणि त्याची जी लांबी रुंदी ती इथे त्यांनी ऑलरेडी डिटेल्समध्ये टाकलेली आहे. हे आहेत अष्टविनायकांचे फोटो. तर तुम्हाला जर तुमच्या गणपतीच्या सजावटीसाठी अष्टविनायकांचे फोटो हवे असतील तर इथे ते अवेलेबल आहेत. ते सगळे फोटो तुम्हाला 200 रुपयामध्ये मिळून जातील. तर हे जे एक्झिबिशन भरलेलं आहे ते सिद्धेश आर्ट्स आणि क्रिएशन यांच्यातर्फे हे प्रदर्शन इथे भरलेलं आहे. तर दरवर्षी हे प्रदर्शन हे इथे भरतं, जे की गणपतीच्या 1 ते 1.5 महिना आधीपासून सुरुवात होते. तर 2017 पासून त्यांनी हे एक्झिबिशन सुरुवात केलेली आहे. तर हे एक्झिबिशन ऑलमोस्ट गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत असतं इथे. तर तुम्ही इथे येऊन हे एक्झिबिशन बघू शकता. आणि जर तुम्हाला कोणता मखर आवडला असेल तर तुम्ही तो बुकिंग करू शकता. तर तो बुकिंग करण्यासाठी मी आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि इवन त्यांचा जो इन्स्टाचा जो पेज आहे त्याचं लिंक देत आहे. आणि त्याच्या वाया तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. तर जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग जर तुम्ही फोनवरती बुकिंग करत असाल तर त्यांना हाफ पेमेंट देऊन तुम्ही ती बुकिंग करू शकता. आणि पुढचं पेमेंट ज्यावेळेस तुम्ही हे मखर घ्यायला याल तेव्हा तुम्ही ते पुढचं पेमेंट करू शकता. तर तुम्हाला मखर जे आहे ते घ्यायला यायला तुम्हाला पर्सनली यावं लागेल. तर ती सर्व्हिस नाही आहे की तुम्हाला मखर घरपोच पोहोचवण्याची सर्व्हिस नाहीये. तर तुम्हाला इथून मखर घेऊन जावं लागेल. तर जे मखर ऑलरेडी इथे रेडी आहेत तर त्याच्यातलं तुम्हाला जर मखर कोणतं आवडलं असेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी पण येऊन ते मखर इथून घेऊन जाऊ शकता. आणि जर ते मखर अवेलेबल नसेल त्याच्यामध्ये तर काही दिवसांमध्ये तुम्हाला ते मखर ज्यावेळेस रेडी होईल त्यावेळेस तुम्ही ते घेऊन जाऊ शकता. हे जे एक्झिबिशन आहे त्याचं लोकेशन, जे गुगल मॅपचं लोकेशन आहे ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर हा आजचा आपला गणपती बाप्पा स्पेशल व्लॉग तुम्हाला कसा वाटला मखरांचा ते नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.